महाराष्ट्रात देवाभाऊची पण काठी अशी आहे की जी लागणार आहे पण आवाज येणार नाही. त्या साताऱ्यात आपले जे महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले महाराज आणि दुसरे त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले महाराज, काहींनी त्यांच्यात भांडणं लावले होते. ते दोन भाऊ एकमेकांना भेटत नव्हते, जाहीरपणे एकत्र बसत नव्हते. देवाभाऊनी सत्तेत आल्यानंतर पहिलं काम जर काय केलं ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज एकत्र आले पाहिजे आणि साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले दोघांना एकत्र आणलं. झालं, मराठा समाज आणला का एकत्र. आता दुसरं सांगतो, आपल्या मराठवाड्यामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांचा परिवार आहे की ज्यांचं फार मोठं योगदान आहे समाज घडवण्यामध्ये, महाराष्ट्र घडवण्यामध्ये. त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या परिवारात सुद्धा फूट पडलेली होती आणि ती फूट अशी होती, त्यांची कन्या पंकजाताई मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय भाऊ मुंडे तोंड नव्हते बघत एकमेकांचं. काहींनी प्रयत्नच केले होते की हे एकत्र नाही आले पाहिजे, फोडा आणि राज्य करा. बोलत नव्हते, एकमेकाचं तोंड बघत नव्हते. देवाभाऊची क्रांती, देवाभाऊनी धनंजय भाऊ मुंडे आणि पंकजाताई मुंडे दोघा भाऊ बहिणींना एकत्र आणलं. आणि देवाभाऊचं काम आहे. देवाभाऊ उगीच आडमुठपणा कधीच करणार नाही की फाडून टाकेल तोडून टाकेल. महाराष्ट्रात देवाभाऊची पण काठी अशी आहे की जी लागणार आहे पण आवाज येणार नाही.